अहो ते येऊ द्यायला चाललंय. काय झालं तुला जीव द्यायला? अहो दादा सगळं संपलंय आता, जगून का उपयोगच नाही. काय झालं? अहो माझा मित्र म्हणला मला शॉर्टकट मोठं व्हायचं असेल ना तर व्याजाचा धंदा कर. तो बिल मोठा झाला म्हणून मी पण एकाकडून 10 लाख रुपये घेतलं 5% आणि समोरच्याला दिलं 10%. एक महिना चांगलं व्याज आलं 50,000 रुपये आणि पुढल्या महिन्याचं व्याज नाही आलं म्हणून त्या घरी गेलो तर ते म्हणतो माझा जीव घ्या नाही तर मला काय बी करा, पण माझ्याकडे आता पैसे नाही. आणि ज्याकडून पैसे घेतलेलं ते म्हणतो मला माझं पैसे दे नाही तर तुझ्या सकाळ तुझ्या घरच्याला मी मारून टाकेल. ते काय चक्रीवाढ कसलं लावलंय ते मला माहित बी नव्हतं. 10 लाखाचा आता डायरेक्ट 20 लाख मागतोय. आता माझं का उपयोग नाही. तुम्ही यार थांब. जीव द्यायच्या आधी ना आई वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर आण, त्यांचे कष्ट आठव आणि मग जीव दे. आत्ताच्या पिढीला सगळ्यात वाईट लागलेली कीड कुठली माहितीये का? व्याजाचा धंदा. व्याज देणारा पण मोठा होत नाही आणि घेणाऱ्याचं आयुष्यभर कर्ज फिटत नाही. घरी जा, आपल्या आई वडिलांना सगळं सांग. जेवढी मुद्दल आहे तेवढी मुद्दल स्वतः तू कष्ट करून सगळी फिडून घे, तरच नीट होईल. तेव्हा तुला एका एका पैशाची किंमत कळेल. आयुष्यात तुला हात जोडून सांगतो, व्याजाचा धंदा करू नकोस. दादा आता घरी जाऊन आहे ना आई वडिलांना सगळं सांगतो आणि स्वतः कष्ट करून आहे ना ते सगळं कर्ज फेडतो. मी तू पुढे मारायचा जर कधीच करणार नाही दादा. चुकलं माझं दादा. नशिबाचं भोग चुकलं नाही गड्या.